तुकाराम मुंडे साहेबांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. कारण त्यांनी बघा ना फक्त त्या भेसळखोरांवर कारवाई केली नाही, तर आपल्या कित्येक वर्षाच्या विश्वासाला हादरा दिलाय. त्यांनी सत्य समोर आणलंय. किती धक्कादायक आहे हे सगळं. ज्या हॉटेल्समध्ये, रेस्टॉरंट्समध्ये आपण निर्धास्तपणे जेवायला जात होतो, जिथून आवडीच्या आपण गोष्टी आपल्या मुलांसाठी आवर्जून पदार्थ आणत होतो, ज्या ब्रँडवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवत होतो, आज त्याच ठिकाणांबद्दल, आज त्याच पदार्थांबद्दल प्रश्न निर्माण होत आहेत. भेसळ होत होती याची शंका अनेकांना होतीच, पण आपण एक ग्राहक म्हणून नेहमीच विश्वास ठेवला. असं की इतके मोठे ब्रँड, इतकी मोठी नावं, इथे तरी गुणवत्ता आणि प्रामाणिकपणा असेलच, जपला जातच असेल असं आपल्याला कुठे ना कुठेतरी वाटत होतं. पण जर हा विश्वासच तुटत असेल तर हा फक्त अन्नाचा प्रश्न राहत नाही. हा आपल्या मुलांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. म्हणूनच भेसळ करणारा कितीही मोठा असू दे, त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांच्या पाठीशी प्रत्येक समाजाने ठामपणे उभं राहिलं पाहिजे. कारण व्यक्ती बदलतात, पण व्यवस्था मजबूत झाली तरच समाज सुरक्षित राहतो. आपल्याला प्रत्येकाला असंच वाटत असेल ना की आपल्या ताटात शुद्ध अन्नच यायला हवं, तर या लढ्याला आवाज द्या. कारण हा प्रश्न फक्त एखाद्या अन्नपदार्थाचा, दुधाचा किंवा कुठल्या ब्रँडचा आहे असं असं समजू नका. हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा प्रश्न आहे, कुठल्या ब्रँडचा प्रश्न नाही आहे. कुठल्याच पालकांना असं वाटणार नाही बरं की आपल्या मुलाला दुधाऐवजी त्यातून शॅम्पू मिळू दे, नाही ना.